नमस्कार. तर चला आज आम्ही मस्त तयार होऊन आलेलो आहे लग्नाला. तर कार्यालय शोधतच आलतो. हेच कार्यालय होतं का कन्फर्म झालं तिथले ओळखीच्या व्यक्ती दिसल्यामुळं. तर चाललेलो आहे आता नवरदेवाकडे. बघा पाहुणे पण भरपूर आलते. आमच्या अगोदर इथून बसलेला. आमच्या अगोदर येण्यापूर्वी साखरपुड्याचं चाललेलं तिथं. इथं भाव होता स्वागत करायला. ही पण पाहुणेच आहेत. मग इथं साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला. मग इथं मावशी दिसली. मग मावशी कशीच बसलेली. मावशी गेली बसीतच. ही मावशीची पाठीमागची माझी मावशी आहे. ही मावशी आहे माझ्या आईची मोठी बहीण. त्याच्यात 4-5 बहीण आहेत. तर आलो आम्ही तर नवरदेवाची रिॲक्शन तर तुम्ही पाहिलीच असेल. तर हसत होता, ते खूप खुश होता. त्याच्या आता हळदीचा कार्यक्रम आहे तर चालले हळदी. नवरदेव चाललेला आहे हळदीला आता. नवरदेवाला दोन ठिकाणी हळदीला बसल्याशिवाय पैसे आले पैसे एवढे कुणाला आणले? हे द्यायला लागते ते मागितल्यावर. दोन भाव आहेत बघा. त्याला काय करायचं बाई? फोटो काढा 1 नंबर 500 भाव माझी. कोण आहे इथं? ते मुलीचे मामा होते आणि माझे पण मामाच आहेत. ही माझी मम्मी आहे आणि ते मम्मीचेच भाव होता. तर आता हळदीला नवरीची तयारी झाली. बघ किती छान गोड दिसते नवरी. आणि हळदीची तयारी चालली आता. सर्व स्त्रियांच्या हळद लावण्यासाठी स्टेजवरच गर्दी झाली. आम्ही पण हळद लावून घेतली आणि नवरीचा संसार दिलता. ते संसार बघायला गेलते तिथे. भरपूर सारं सामान दिलतं. फ्रीज, TV, कपाट सगळंच दिलतं एका मुलीला. जेवढं संसारमध्ये देतात ना, आईबापाचं हेच असतं की मुलीचं लग्न झालं की संसार हे द्यावाच लागतं. पलीकडं जेवणाची तयारी होती. भरपूर बायका तिथं जेवण करत होत्या. आम्ही पण हळद लावून जेवण करायला आलतो. मस्त जेवण होतं. चांगलं 7-8 पकवान होतं आणि 2 टाईम ठेवलेलं. आम्ही तर एकच टाईम खाल्लं, पण मस्त जेवण हे झालं. इथं माझी चुलती भेटली. इथे माझ्या आई पण आलते. आई बहीण सगळे बसलेलो आणि तिथं नवरी चाललेली. लग्नाची तयारी झाली. जेवढं होईल तेवढंच घेतलंय ब्लॉग. जास्त नाही घेता आला कारण खूप पाहुणे सारे होते आणि बोलत होते, त्यामुळे जास्त घेता नाही आला. आणि तर आम्ही पण बाहेर जाऊन नवरा नवरीची एंट्री तर छानच होती. कुठला आणताय गाडी? व्हिडिओ काढा मला सोडलं की. मस्त एंट्री झाली त्यांची. आणि ते फटाकडे पण सोडलेले कडेकडेनेच. काय झुरमुळे होते ते नाही घेता आले. भरपूर पाहुणे होते त्यामुळे म्हणजे जेवढं होईल तेवढं तर घेतले. आता बघ गाड्याने ढकलत त्यांना आणली. मस्त एंट्री मस्त दिसत होते दोघं पण एकदम लक्ष्मीनारायणच्या जोड्यासारखे. देवान शिंदे, संदीपजी मिरगा, गणेश तुलगे, महाराष्ट्र पोलीस. बसा इथं. हा ग सर्व पोलीस मित्र, सर्व पोलीस स्टाफ या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांनाच या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे. त्यांचा दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान होतोय. ग्रुपने सन्मान होतोय. त्याला स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी समोर यायचंय. चला सर्व पोलीस स्टाफ एकत्रित संयुक्त असा सत्कार या ठिकाणी घेण्यात येतोय. सन्माननीय नामदेव सर जे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय जगताप सर या सर्वांनाच विनंती आहे पुढे यायचं. स्टेजवरती या. अकॅडमीचे संचालक सन्माननीय नामदेव सर, आदरणीय नामदेव सर या ठिकाणी तो पोलीस आहे त्यामुळे सरांचं भाषण चाललेलं की सगळे ज्यांनी विद्यार्थी घडवले ते पण आले. त्यामुळे त्यांचं भाषण चाललेलं तिथे. मामाला तोंड नीट पडा नाही. नवरी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय
मानसिंगांना गाडवे यांना विनंती करतो समोर यायचं. तसेच सन्माननीय पांडुरंगांसाठी समोर यायचं. तसेच नमो सद्गुरु भक्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण किल्ला शाबे मकरुक मेने नयने देख जीवन करायचं कोणी त्या घराची लग्नाचा तर धमाका झालाय, मस्तच लग्न झालं. आता इथं हार घालण्यासाठी बघ उचला उचली चालली. त्यांची मित्रमंडळ त्याच कामासाठी असतात. तर फायनली लग्न झाले, खूप छान झालं. इथं माझ्या आई वडील पण आलतं. आता ते चालल्यात घरी, त्यांना सोडवण्यासाठी आलते मी इथं. हे आजोबा आहेत पाठीमागचे, आई मम्मी चाललेत. आता त्यांना पण घरी जाऊन कामं होती, त्यामुळे ते लग्न लागलं की थोड्या वेळेस थांबले आणि गेले लगेच. ही बघा माझी मोठी बहीण आणि बघा आमचं दाजी. दाजी आहे का कसं नव्हतं नवरदेवानी तर गाडी मस्त सजवलेली नवरी नेण्यासाठी. तर आम्ही इकडं गार्डनमध्ये येऊन बसलेलो निवांत. तिकडं लय गोंधळ चाललेला. मग इथं बहीण भाऊ पण आलते, बसलेलो गप्पा. कोणत्या भरती झालाय? सेना पोलीस मध्ये भरती झालाय. छोटासा भाऊ ये ना तिकडे असते ती पोरं अनन्य मायाविषयी. तर इथं परत मंडपात आलतो. नवरींचा ह्याचं फोटोशूट चाललेलं. आम्हाला पण फोटो काढून घरी जायचं होतं आता. कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू मिळाली नवरा नवरीला हसून मस्त त्यांच्या लग्नात. इथं बसलेलो गप्पा मारत आम्ही आणि बघत त्यांचं काय कार्यक्रम चालला. इथं फेरं घेण्याचं कार्यक्रम चाललेलं बघा. मस्त फेरं घेत होती इथं, तेच पाहत उभं राहिलेलो आम्ही पण. एन्जॉय मस्त. त्यांचं लग्न असलं तर आपलंच एन्जॉय करून घ्यायचा. तृतीयपदी भव नको राहू दे की माणसं खावा त्याची. तृतीयपदी लक्ष संपला ना त्याचं थांब बघा. उभा राहून कंटाळा आलता म्हणजे थोडंसं काहीतरी थंड खाऊन यावं. मग आईस्क्रीम खायला आलतो भावासोबत. आईस्क्रीम खाल्ली. नवरीकडे चाललेलं. बाबल्या ए बाबल्या रेकॉर्ड करते तुम्ही. ए बाबड्या व्लॉग बघ. आता काय म्हणशील? आता काय म्हणशील? लग्न व्यवस्थित पार पडलंय. आता घरी जायची तयारी आहे. ही माझी मोठी आहे. चला भाऊ कुठे येतं? गेलं कुठे गाडी? चला ब्लॉग मी इथं एंड करते. आणि कसं वाटलं ते काढला की सगळ्यांचा. तर मी ब्लॉग इथं एंड करते. कसं वाटलं की नक्की सांगा. बाय. इथे फोटो टाकले तर आम्ही काढलेलं. कसं वाटतं ते सांगा. मस्त फोटो काढून घेतलेत नवरदेव सोबत, भावांसोबत, बहिणींसोबत.